नातं म्हणलं की भांडण आलंच. आणि मग ते भांडण कोणत्या पण कारणावरून असो. कारण नात्यामध्ये भांडायला कारणाची गरजच नसते, स्पेशली मुलींना बरं का. कारण की त्या मुलासोबत कोणत्या कारणावर भांडतील ना काहीच सांगता येत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा त्यांचे मूड स्विंग होतात ना पिरियड्समध्ये, तर मग तर तुम्हाला विचार करून बोलावं लागेल. म्हणजे लाईक तुम्ही काही जरी बोललात ना, आणि त्या टायमाला तिचा जर मूड स्विंग झाला आणि तिने जर एकदा भांडायला चालू केलं ना, मग त्या भांडणामध्ये लॉजिक नसतं. कारण ती का भांडते, तर तुम्ही तिच्यासाठी हक्काचा पर्सन आहात ना. कारण तिला माहिती या टायमाला मी जरी वाढले ना, तुम्हाला समजून घेईल. नात्यामध्ये भांडण कोणत्या कारणामुळे होतं हे कधीच इम्पॉर्टंट नसतं. नात्यामधलं भांडण किती काळ टिकतं हे नेहमी इम्पॉर्टंट राहतं. रोज भांडणं होतात त्या, रोज गोड होत जा. ती भांडते तर तू समजून घे ना, तो भांडतोय तर तू समजून घे ना. आणि या जगामध्ये कोणतंच कपलला परफेक्ट नसतं, त्यामुळे भांडण होतातच. आणि मी असं पण ऐकलंय की जिथे भांडणच नाही समजा, तर तिथे प्रेम कसलं. प्रेम म्हणलं की भांडण आलं, पॉझिटिव्हनेस आला, म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात ना तिथे. आणि मला तरी वाटतं की नात्यामध्ये एका कारणाने भांडण चांगलेच असतात. म्हणजे लाईक बघा ना, की जर तुमचे भांडण झाले तर भांडणानंतरच कळतं ना कोणाचे किती प्रेम आहे तुमचं. तो मनवण्यासाठी तुम्हाला किती एफर्ट्स घेतोय, किंवा तो किती माघारी घेतोय, किंवा तो भांडण वाढवतोय, भांडण लवकर संपवण्याचा प्रयत्न करतोय, हे पण कळतं ना. असं म्हणतात भांडणाने प्रेम वाढतं, पण ते भांडण काही काळापर्यंत मर्यादित पाहिजे ना. उगचच भांडतंय असं नको यायला. भांडण करा, पण गोडवाई तेवढंच निर्माण करा नात्यामध्ये.